नमस्कार. मी डॉक्टर वेदप्रकाश डोंगरकर. आज आपल्यासमोर एका नवीन तत्वाच्या संदर्भाने बोलण्यासाठी आलो आहे. आपल्या तत्वज्ञानामध्ये प्रामुख्याने तत्व हा जो शब्द आहे तो दोन अर्थाने घेतला जातो. एक सत्ताशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि दुसरा म्हणजे नैतिक दृष्टिकोनातून. सत्ताशास्त्रीय दृष्टिकोनातून याला इंग्रजीमध्ये काही लोक सबस्टन्स म्हणतात, काही लोक मॅटर म्हणतात आणि नीतिशास्त्रीय दृष्टिकोनातून याच तत्व या शब्दासाठी प्रिन्सिपल असा एक शब्द आपल्याकडे रूढ आहे. आणि या दोन वेगवेगळ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर सत्ताशास्त्रीय दृष्टिकोनातून तत्व ही काही वेगळी आहेत आणि नीतिशास्त्रीय दृष्टिकोनातून तत्व ही वेगळी आहेत. नीतिशास्त्रीय दृष्टिकोनातून सामान्यपणे आपण पाहतो सत्य, अहिंसा, दया, प्रेम यासारखे विषय हे तत्व स्वरूपामध्ये आपल्याकडे स्वीकारले गेले आहेत. आणि सत्ताशास्त्रीय दृष्टिकोनातून 5 महाभूत असतील, सप्तपदार्थ असतील, ईश्वर असेल, चिद्रू असतील, असे अनेक विषय आहेत की ती सत्ताशास्त्रीय दृष्टिकोनातून तत्व आहेत. परंतु मी आज एका अशा विषयाला स्पर्श करणार आहे की जो सत्ताशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा तत्व आहे आणि नैतिक दृष्टिकोनातून सुद्धा तत्व आहे. अर्थात मानव बाह्य घटकातही त्याचा तत्व म्हणून आपल्याला अनुभव येऊ शकतो आणि मानवी अस्तित्वाच्या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो किंवा मानवी आचरणाच्या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा या विषयाचा तत्व म्हणून आपल्याला अनुभव येऊ शकतो. काय आहे हे तत्व? हे तत्व आहे विश्वास, ज्याला इंग्रजीमध्ये फेथ म्हणतात. विश्वास हे एक तत्व आहे. विश्वास हे एक तत्व आहे कारण याचं अस्तित्व नित्य आहे. नित्य आहे यालाही कारण आहे कारण ते निरपेक्ष आहे. आणि ते निरपेक्ष असल्यामुळे नित्य आहे असं नाही, तर ते नित्य आहे मुळात आणि म्हणून ते निरपेक्ष आहे. काय फरक आहे दोन्हीत? मुळात दोन्हीत काहीही फरक नाही. समजून घेण्याचा विषय इतकाच आहे की विश्वास हे एक अस्तित्ववाचक असं पद आहे आणि त्याची सत्ता मात्र अदृश्य स्वरूपात आहे. निसर्गाच्या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा हा जो विश्वास शब्द आहे तो विश्वास आपल्याला विविध अंगी अनुभवाला येतो. आपण पाहतो आपल्या वेदामध्ये ऋत नावाची एक संकल्पना आहे आणि याच ऋतेला अनुसरून आपण नैतिक नियमाची चर्चा करतो, सामाजिक नियमाची चर्चा करतो, आध्यात्मिक नियमांची चर्चा करतो. इतकंच नाही तर आपण निसर्ग नियमाची सुद्धा चर्चा करत असतो. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक तत्व आहे, ते म्हणजे विश्वास. विश्वास आहे म्हणून एका ऋतूच्या नंतर दुसरा ऋतू जेव्हा येतो तेव्हा त्या ऋतू येण्याच्या पूर्वी काहीतरी विशिष्ट अशी परिस्थिती निर्माण होते आणि मानवी जीवनामध्ये सुद्धा त्या गोष्टीचा परिणाम झालेला असतो. आणि अशा या सगळ्या पद्धतीनं आपण जर विचार केला तर हे विश्वास नावाचं तत्व मानव बाह्य आणि मानव अंतर्गत दोन्हीही दृष्टिकोनातून तत्व रूपात आपल्याला अनुभवाला येऊ शकते. या ठिकाणी मी जो विश्वास शब्द वापरतो आहे त्याला एका अर्थानं निसर्गाची अनिवार्यता असा शब्द आपल्याकडे असा आहे, परंतु त्या निसर्गाच्या अनिवार्यता या शब्दामध्ये आणि या विश्वास शब्दामध्ये फरक करायला पाहिजे.
कारण निसर्गाच्या अनिवार्यतेचा संबंध हा फक्त आणि फक्त निसर्गातील विविध घटनांच्या संदर्भाने आपण घेत असतो किंवा तो तितकाच पुरता मर्यादित घेतला पाहिजे. परंतु विश्वास हा जो शब्द आहे त्या विश्वास शब्दामध्ये निसर्गाची अनिवार्यता सुद्धा अंतर्भूत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो विश्वास शब्द आहे ती मानवाच्या व्यवहाराला प्रभावित करणारं हे एक शब्द आहे किंवा तत्व आहे. मानवाच्या व्यवहारामध्ये विश्वासावर सगळ्याच गोष्टी अवलंबून आहेत. माणूस जेवण करतो, भूक भागल या विश्वासाने. माणूस पाणी पितो, तहान भागल या विश्वासाने. पाणी हे तत्व आहे तो वेगळा विषय आहे, परंतु त्या तत्वाला आपल्या शरीरामध्ये समाविष्ट करून घेणे या मागचं कारण काय आहे? या मागचं कारण पाण्यामध्ये तो गुणधर्म आहे की ती आपल्या शरीराची ताण भागवते, परंतु हा विश्वास आहे की ते तत्व आपल्या शरीराची ताण भागवते. आणि म्हणून या ठिकाणी हा विश्वास जो शब्द मी वापरतो आहे त्याला तत्व स्वरूपात आपण स्वीकारलं पाहिजे. आपण एखाद्या आजारी माणसाला पाहतो आणि त्यानंतर तो दवाखान्यात जातो, डॉक्टरकडे दाखवतो. डॉक्टरवर त्याचा विश्वास आहे म्हणून तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टराला विश्वास आहे म्हणून डॉक्टर त्याला ती गोळी देतो. रुग्णाला विश्वास आहे डॉक्टरने दिलेली गोळी खाल्यानंतर आपण बरे होऊ म्हणून तो गोळी खातो. मुळात गोळीत तो गुणधर्म असतो हा भाग इथं नाहीये महत्वाचा. महत्वाचा हा भाग आहे की डॉक्टराकडे जाणे, डॉक्टराकडून गोळी घेणे आणि ती खाल्यानंतर बरं होणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठं ना कुठं विश्वास आहे. हा जर विश्वास नसला असता तर कदाचित तो डॉक्टरकडे गेला नसता, त्याने गोळी खाली नसती, असे हे वेगळे विषय झाले असते. परंतु विश्वास आहे म्हणून तिथं घटना ही पूर्णत्वाकडे गेलेली आहे. जर विश्वास नसला असता तर कदाचित ही घटना पूर्णत्वाकडे गेली नसती. म्हणजे डॉक्टराकडे जाणे आणि गोळी खाण्याची ही घटना घडलीच नसती जर विश्वास नसला असता. तर विश्वास आहे म्हणून ही घटना घडते आहे. हा संसार जो उत्पन्न होतो आहे, हा संसार जो विस्तारत आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये एक प्रकारचा विश्वास आहे. आणि विश्वास असल्या कारणानेच खऱ्या अर्थानं आपल्याला हा संसार वाढलेला दिसतो आहे. आपल्याकडे संदेहवादी तत्वज्ञ आहेत, ते संशय घेतात, परंतु संशयाच्या संदर्भाने विचार करत असताना ते कुठं ना कुठं मर्यादित आहेत हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. परंतु अशा या तत्ववेत्याच्या तुलनेमध्ये जे लोक विश्वासाने तत्वांचा अभ्यास करतात, तत्वाचा स्वीकार करतात, त्यांच्या विचारातून अनेक तत्व समोर येतानाचे आपल्याकडे उदाहरण आहेत. आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं अनेक तत्ववादाची भूमिका सुद्धा या भारतीय तत्वज्ञानात म्हणा किंवा संबंध तत्वज्ञानात आपल्याकडे पाहायला मिळते. विश्वास हे एक तत्व खऱ्या अर्थानं मानव जातीला पूर्णपणे प्रभावित करून आहे. आणि या कारणाने विश्वास सुद्धा एक तत्व आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. इतकंच नव्हे तर माणसाच्या आचरणामध्ये जे सत्य आहे, अहिंसा आहे, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह किंवा जे सम्यक कर्माच्या संदर्भाने सांगितलेले इतर मूल्य आहेत, ही सगळी मूल्ये जी आहेत ज्याला आपण तत्वरूपातही काही ठिकाणी स्वीकारतो, ही सगळी तत्व चांगली आहेत असं आपण का म्हणतो? कारण आपला विश्वास तिथं आहे. सत्याने वागल्यानंतर चांगलं होऊ शकतंय असा विश्वास आपल्याला आहे आणि म्हणून आपण सत्याचा पुरस्कार करतो. आपण अहिंसेचा पुरस्कार का करतो? कारण हिंसा ही चांगली नाही याच्यावर आपला विश्वास आहे. अशा अनेक उदाहरण देऊन मी तुम्हाला या ठिकाणी विश्वासाच्या संदर्भामध्ये एक दृढ अशी भूमिका मांडू शकतो, परंतु वेळेचा अभाव आहे आणि या ठिकाणी मला इतक्यात थोडक्यात सांगायचं की विश्वास हे सुद्धा एक तत्व आहे आणि या तत्वाचा मानवी जीवनामध्ये तर अंतर्भाव आहेच, परंतु त्याचबरोबर नैसर्गिक जीवन जे आहे ते भौतिक जीवन आहे, या भौतिक जीवनामध्ये सुद्धा
हे विश्वास नावाचं तत्व आपल्याला अनुभवाला येऊ शकते. धन्यवाद.